श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे आहेत, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. 25 नोव्हेंबरपासून चालू झालेल्या आपल्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या घरी हे महालक्ष्मीचे व्रत केले जाते. हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे असते. तर महालक्ष्मीचे हे व्रत कोणी करावे? हे व्रत कोणीही करू शकते. घरातील स्त्रीला काही अडचणी असतील तर घरातील पुरुष मंडळी सुद्धा हे व्रत करू शकतात. आता महालक्ष्मीचे हे व्रत कोणत्या महिन्यामध्ये करावे? तर हे कोणत्याही महिन्यात शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात आपण करू शकतो. विशेषतः मार्गशीर्ष महिन्यामध्ये याला विशेष महत्त्व आहे. आपल्या शास्त्रांनुसार हा महिना ब्रह्मदेवाने सगळ्या महिन्यांमध्ये मला सर्वात प्रिय मार्गशीर्ष आहे असे म्हटले आहे. म्हणूनच या महिन्यात केलेली पूजा, जप, दान, उपवास यांचे फळ दुप्पट तिप्पट आपल्याला मिळत असतात. या महिन्यामध्ये विष्णू प्रचंड सक्रिय असतो, म्हणजेच विष्णू ऊर्जा वाढलेली असते. विष्णू म्हणजे काय? तर संरक्षण, स्थिरता, नातेसंबंधामध्ये शांती, घरात सुख आणि संपन्नता. हा महिना मन शांत करण्यासाठी, घरात स्थैर्य आणण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी उत्तम मानला जातो. आता जिथे विष्णू तिथे लक्ष्मीचा वास असणारच ना. म्हणूनच महालक्ष्मीचे हे व्रत या महिन्यामध्ये विशेषतः प्रत्येक घरोघरी केले जाते. हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती आपण दुसऱ्या कुणाकडूनही करून घेऊ शकतो, पण उपवास मात्र आपण स्वतः करावा. अशा वेळेस हा गुरुवार इतर गुरुवारांमध्ये धरू नये असं श्री महालक्ष्मी महात्म्यामध्ये सांगितलं जातं. जर तुम्ही मार्गशीर्ष सोडून इतर महिन्यांमध्ये हे व्रत करत असाल तर एकादशी, शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आणि आरती करायला काही हरकत नाही. रात्री हवे तर भोजन करून घ्यायचे आणि काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करायला जमले नसेल त्यांनी हे रात्री केले तरी चालते. फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा, फलाहार घ्यावा असे महात्म्यामध्ये सांगितले आहे. यावर्षी 4 गुरुवार आलेले आहेत. उद्यापन करताना आपण उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा करायची. आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू, प्रसाद म्हणून केळी किंवा एखादे फळ आणि व्रतकथेची एक प्रत नक्की द्यावी. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा. या दिवशी न चुकता उंबरठा पूजन नक्की करावे आणि हळदीचा लेप आपल्या उंबरट्यावरती नक्की लावावा. हे सगळं करण्या अगोदर आपला उंबरठा आणि उंबरट्याच्या बाहेरील परिसर स्वच्छ करावा. कारण आपला उंबरठा म्हणजे लक्ष्मी आहे आणि आपला उंबरठा जितका आपण सजवतो, स्वच्छ आणि प्रसन्न ठेवतो, तेव्हाच लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते.
कारण आपला उंबरठा म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मी ही नेहमी आपल्या मुख्य दारातून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. या दिवशी आवर्जून सकाळी लवकर उठून उंबरठा पूजन करावे. उंबरठ्यावरती छान कमळांची रांगोळी काढावी किंवा तुम्हाला आवडेल अशी छोटीशी रंगीबेरंगी रांगोळी काढावी आणि लक्ष्मीचे स्वागत करावे. या व्रताच्या दिवशी उपवास करावा. जर शक्य झालं तर फक्त केळी, दूध आणि फळे खावीत आणि रात्री हा उपवास सोडावा. आता काही महिला अशा असतात ज्यांना कामावरती जावं लागतं, लहान बाळं असतात, बाळं अंगावरती दूध पित असतात, काही महिला प्रेग्नंटसुद्धा असतात. तर अशा महिलांनी उपवास नाही धरला तरी काही हरकत नाही. तुम्ही घरातील एखाद्या व्यक्तीला उपवास धरायला सांगू शकता आणि छोटीशी पूजा मांडणी तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही करू शकता. तरीसुद्धा लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावरती राहणार आहे. कारण लक्ष्मीला तुमच्या मनातील भाव महत्त्वाचा आहे. कारण घरातील प्रत्येक स्त्री ही स्वतः लक्ष्मी आहे आणि तिने स्वतःची काळजी घेतली म्हणजेच तिने लक्ष्मीचा मान राखला आहे. त्यामुळे आपल्याला जमेल तसं छोटेसे साध्या सोप्या पद्धतीने हे पूजन करावे. आपल्यावरती नेहमीच लक्ष्मीची कृपा राहील. आणि हो, व्रत करताना महालक्ष्मीची कहाणी वाचायला विसरू नका. शक्य झालं तर शेजारी पाजारी यांना पण बोलवावे. महालक्ष्मीचे महात्म्य वाचताना मन शांत आणि एकाग्र ठेवावे. शांतता व एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व तुम्हाला नक्की जाणवेल. व्रत सोडताना रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य नक्की दाखवावा आणि आपल्या घरातील लोकांसोबत जेवण करून उपवास सोडवावा. दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर कलशातील डहाळ्या किंवा पाणी वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवावेत. कलशातील पाणी तुळशीमध्ये ओतावे. देवीची स्थापना केलेल्या जागी 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी किंवा एकूण 8 गुरुवार पूर्ण होईपर्यंत श्री महालक्ष्मीची पूजा तुम्ही करू शकता. किंवा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत केले जाते. न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो. श्री महालक्ष्मीच्या पद्मपुराणामध्ये हेच सांगितले आहे की जो माझे व्रत नित्यनेमाने करील तो सदैव सुखी राहील, समाधानी राहील. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्यासारख्या गोड लोकांसोबत शेअर नक्की करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.